अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं 4 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे। मागण्या मान्य न झाल्यास जेल भरो आंदोलन करणार असल्याचं कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। वाशिम जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवरती आक्रोश मोर्चा काढलाय। 4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेला संप 11व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील मिळून 1176 अंगणवाड्यांना टाळा कायम आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी नागपूरमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली। यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न विधान भवनामध्ये विचारणार नाही असं आश्वासन अनिल देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना दिलं। नागपुरात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेनं मोर्चा काढला। यामध्ये 27,000 संगणक परिचालक सहभागी झाले आहेत। सरकारनं 20,000 रुपये मानधन देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। यावरती शिफारशी सुद्धा लागू करण्याची मागणी संगणक परिचालकांनी दिली आहे। दूध दर आणि कांदा निर्यात बंदी विरोधात अहमदनगरमधील शिर्डीनगर मार्गावरती दूध ओतत आंदोलन करण्यात आलं। यावेळी निर्यात बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास दुग्ध विकास मंत्री विखे पाटलांच्या घरावरती गायी आणि कांद्याच्या गोण्या घेऊन आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला। मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचं महानंद डेअरी वाचवण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे। आज उपोषणकर्त्या प्रिया मिटके यांनी जलत्याग आंदोलन केलंय, तर मागील 4 दिवसांपासून पोटामध्ये अन्न नसल्यामुळे प्रिया मिटके यांची प्रकृती खालावली। अमरावतीमध्ये महादेव कोळी समाजाच्या वतीनं मोर्चा काढत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातींचं जात प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली। लातूरमध्ये धनगर समाजाच्या वतीनं एसटी आरक्षणासाठी रास्ता रोको करण्यात आला आणि यावेळी आरक्षण नाही तर मतदान नाही असा इशारा धनगर समाजानं लोकप्रतिनिधींना दिला। वर्ध्यामध्ये उद्या ओबीसींची महाएल्गार सभा होणार आहे आणि या सभेची जोरदार तयारी सुरू असून या सभेला 1 लाखांपेक्षा जास्त नागरिक येण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यामध्ये बिद्री सहकारी साखर कारखान्यानं या वर्षीच्या 3,407 रुपये इतका सर्वाधिक दर दिलेला आहे। अध्यक्ष के.पी. पाटील यांनी सुद्धा याची घोषणा केली आहे। नव्या संचालकांच्या पहिल्याच बैठकीमध्ये उसाला उच्चांकी दर जाहीर करण्यात आला। बिद्री साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी के.पी. पाटील यांची निवड करण्यात आली, तर गणपतराव फराकटे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। शाहूवाडी तालुक्यामधील सरूडच्या शिवाजी रोडे पाटील गृहतारण वित्तीय संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे। स्थापनेनंतरची पहिलीच निवडणूक बिनविरोध पार पडल्याबद्दल संस्थापकांनी सभासदांचे आभार मानले। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। विशेष पॅकेजबाबत नियोजन सुरू असल्याचं सुद्धा पवारांनी सांगितलं। जळगावच्या 40 गावांमध्ये केंद्रीय पथकानं दुष्काळी भागाची पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्रीय पथकाला दुष्काळी स्थिती सांगितली। शिवाय केंद्र शासनाकडून जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केली। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 93 गावं आणि 7 वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। संभाजीनगर जिल्ह्यामधील बहुतांश धरणं आणि बंधारे हे कोरडे पडले। पालघरमध्ये मागच्या 2 दिवसांपासून 7 गावांचा पाणी पुरवठा बंद आहे। 26 गाव पाणी पुरवठा योजनेमधून मिळणारं पाणी पालघर नगर परिषदेनं बंद केलंय। त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी पंचायत समितीसमोर आक्रोश आंदोलन केलं। पालखेत धरणामधनं मनमाड आणि येवला शहरांसाठी पाणी सोडण्यात आलंय। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्यामुळे दोन्ही शहरांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती। पाणी सोडण्यात आल्यामुळे आता दोन्ही शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला। अहमदनगरच्या राहुरी तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणी एकाला रंगेहात पकडले, पण त्यानंतर तो पसार झाला। यावेळी अन्न आणि सुरक्षा पथकानं दूध भेसळीसाठी लागणारे वे पावडर आणि पॅराफिन लिक्विड जप्त केलं। संभाजीनगरच्या महापरिवहन विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही त्याचा मोबदला मिळू शकला नाही।
कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या वर्षातील रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक झाली आहे। सध्या कांद्याला 1800 ते 2200 रुपये दर मिळतो। अमरावती जिल्ह्यामध्ये हरभरा पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि त्यामुळे चितापूर भांबोरा इथल्या शेतकऱ्यानं हरभरा पिकावरती ट्रॅक्टर फिरवून संताप व्यक्त केला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे हरभरा पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यानं उभ्या पिकावरती रोटावेटर फिरवून पीक नष्ट केलंय। नांदेडमधील नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर सरकारनं 420 कोटी 86 लाख निधी मंजूर केला, पण हा निधी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाहीये, त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। अवकाळीमुळे नांदेडमधील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये शेतातील सोयाबीन आणि विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी कजाआड केला। या टोळीकडनं सोयाबीन, विद्युत मोटारी असा 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय, त्याचबरोबर गुन्हे दाखल करण्यात आले। शिर्डीमध्ये दूध दरवाढ आणि कांदा निर्यात बंदी प्रश्नी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नगर महामार्गावरील कोल्हार इथं रास्ता रोको केलाय। दुधाला 50 रुपये दर मिळावा अशी मागणी आंदोलक आणि शेतकऱ्यांनी केली। नवी मुंबई बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी पुकारलेला बंदचा निर्णय मागे घेतल्याची माहिती शेतकऱ्यांना उशिरा पोहोचली आणि त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं दर स्थिर राहील। बीडमधील जाळपोळीचा प्रकार ठरवून केला गेला होता असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला। या घटनेचा मास्टरमाइंड कोण याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। पोलिसांसमक्ष हा प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला। बीडमध्ये एवढा मोठा हल्ला होणार होता हे कळलं कसं नाही असा सवाल करत बीडच्या एसपींकडनं हलगर्जीपणा झाल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला। जाळपोळ प्रकरणामध्ये पप्पू शिंदे नावाच्या व्यक्तीचा हात होता असा आरोपही त्यांनी केला। जाळपोळीच्या घटनेप्रकरणी 2 दिवसांमध्ये एसआयटी स्थापन करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये दिली। जाळपोळीच्या घटनेला राजकीय वळण न देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली। औषध निर्माण अधिकारी पदाची परीक्षा 21 ते 26 डिसेंबरला होतीये, पण सातारा झडपीची परीक्षा असून पेपर्स मुंबई, नागपूर, नांदेड आणि या केंद्रांवरती होणार आहेत। विद्यार्थ्यांना प्रवासाचा आर्थिक फटका बसणार असल्यामुळे संताप व्यक्त केला जातो। पुण्यामध्ये मनसेच्या वतीनं वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली येस बँकेच्या बोर्डाला काळं फासण्यात आलं। बँकेच्या त्रासाला कंटाळून एकानं रक्तानं पत्र लिहून आत्महत्या केली होती। पुण्यामध्ये पालिकेच्या शिक्षण विभागामधील अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी काळं फासलं। निलंबित अधिकारी शिक्षण विभागाचा कारभार पाहत असल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली। पुण्याच्या मुळशी तालुक्यामधील चिखलगाव इथल्या एका शेतकऱ्यानं जांभळ्या तांदळाची शेती केली आहे। त्याची सध्या पंचकृषीमध्ये चांगली चर्चा सुरू झाली। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पंढरपूरमध्ये शिक्षकांनी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह आनंदोत्सव साजरा केला। संत नामदेव पायरी इथं विठ्ठलाची आणि नामदेव महाराजांची विधिवत पूजा करून एकमेकांना पेढे भरवत जुन्या पेन्शनबाबत शिक्षकांनी आनंद व्यक्त केला। जेजुरीमधनं श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचं अक्कलकोट इथं प्रस्थान झालंय। यावेळी मोठ्या संख्येनं स्वामी भक्त पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेनं आंदोलन केलंय। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। रत्नागिरी मुंबई महामार्गावरील रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। तळेकाटे आणि ते वाकेड अशा मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली आहे। 2022 सालापासून या टप्प्याचं काम बंद होतं। माजी आमदार सुरेश लाड उद्या नागपूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि यासाठी कर्जत खालापुरातील शेकडो नेते पदाधिकारी नागपूरमध्ये पोहोचले। पनवेल तालुक्यामधील शहरी तसंच ग्रामीण भागाला अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे आणि यासाठी ऊर्जा खात्यानं 480.40 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। ठाण्यामध्ये डायगर डंपिंग विरोधात स्थानिक गावकरी आक्रमक झालेत, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यानं प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या जनतेनं धरणं आंदोलन करत ठाणे मनपाचं लक्ष वेधलंय। शनिवारी मध्यरात्री ठाणे स्टेशनवरती पादचारी पुलाचं गटर्स टाकण्यात येणार आहेत आणि त्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे।
हा पॉवर ब्लॉक अप जलद 5व्या आणि 6व्या लाईनवरती घेण्यात येईल। याचबरोबर अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर लाईन्सवर सुद्धा हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुंबई पालिकेकडे 4 कंपन्यांचे टेंडर आलेले आहेत आणि यातील 3 कंपन्या बंगळुरू इथल्या तर एक कंपनी ही नवी मुंबईची आहे। टेंडर भरण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर होती, पण ती तारीख महापालिकेकडून वाढवली जाण्याची शक्यता आहे। भिवंडी पालिकेने विकास आराखडा सादर केल्यानंतर भिवंडीकरांनी नाराजी व्यक्त केली। भिवंडी पालिका प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी पालिका मुख्यालयासमोर हम भिवंडीकर या संस्थेच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आले। बदलापूर रेल्वे स्थानकामधील गर्दीचं विभाजन करणारा बहुप्रतीक्षित होम प्लॅटफॉर्म ऑक्टोबरच्या शेवटी प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होणं अपेक्षित होतं, पण डिसेंबर सुरू झाला तरी सुद्धा प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलाय, पण अल्टिमेटम संपण्यापूर्वी मनोज जरांगे यांची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे आणि या सभेच्या नियोजनासाठी मराठ्यांची बीडमध्ये बैठक होणार आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं आतापर्यंत काय कार्यवाही केली याबाबत 17 डिसेंबरच्या आत सांगावं, अन्यथा 17 डिसेंबरला आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। मराठा आरक्षणासाठी सरकारवरती दबाव टाकला जातोय असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। आरक्षणाच्या नावाखाली दादागिरी सुरू असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं। मराठा आरक्षणाविषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीमध्ये 18 डिसेंबरला सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे। या बैठकीला नितीन गडकरी, शरद पवार, नारायण राणे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत। एसआयटीचं पथक दिशा सालियानच्या घरी दाखल झालंय। दिशाच्या घरातील पुरावे तपासण्याचं काम सुरू आहे। बीड तालुक्यामधील गजानन सहकारी सूतगिरणीला आग लागल्याची घटना घडली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या। संभाजीनगरमध्ये मलकापूर बँकेसमोर ठेवीदारांनी आंदोलन केलंय। शहरातील गुलमंडी शाखेच्या बँकेबाहेर हे आंदोलन सुरू आहे। बँकेच्या इमारतीवरती बँक चोर असल्याचे होर्डिंग्स लावत रोष व्यक्त केला। परभणीमध्ये पोलीस दलानं विशेष मोहीम राबवली आणि या मोहिमेमधनं गहाळ झालेले 38 लाखांचे 187 मोबाईल जप्त केलेत। संबंधित व्यक्तींना मोबाईल वितरण करण्यात आले। पाथर्डी तालुक्यामधील मढी इथल्या चैतन्य कानिफनाथ देवस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये अध्यक्ष बदलावरनं जोरदार राडा झाला आणि काठ्या लोखंडी पाईपनं जोरदार हाणामारी झाली। अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे कानिफनाथ गडावरती तणाव निर्माण झाला। अमरावतीमधील राणा दाम्पत्याची शिवपुराण कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। शिवपुराणच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरती गौतम बुद्ध यांचा फोटो छापल्यानं आंबेडकरी समाज आक्रमक झाला। एकाच वेळी 40हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची साथ सोडली। सर्वांनी एकाच वेळी राजीनामा दिलाय, त्यामुळे लोकसभेपूर्वीच केजरीवालांचं टेन्शन वाढलं। फायटर चित्रपटामधील शेर खुल गए हे नवं गाणं रिलीज झालंय आणि या गाण्यामध्ये बॉलिवूडचा आयकॉन ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा दमदार डान्स पाहण्यासारखा आहे। इंडियन प्रीमियर लीग 2024च्या आधी मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवलंय। याआधी रोहित शर्मा संघाचा कर्णधारपद सांभाळत होता। बीसीसीआयकडनं धोनीचा सन्मान करण्यात आलाय। 7 नंबर जर्सी रिटायर्ड करण्यात आली। या कंपनीनं आपल्या प्रीमियम कार सोनेटचं लेटेस्ट मॉडेल द न्यू सोनेट हे सर्वात प्रथम भारतामध्ये लॉन्च केलंय। 20 डिसेंबरपासून ही कार बुक करता येईल।